नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टॉपिकचं नाव आहे चित्रलेख व्यवसाय 39. प्रश्न 1 ते 7 साठी खाली दिलेल्या चित्ररूप तक्त्यात खेळाचा प्रकार व खेळाडूंची संख्या यांची माहिती दिली आहे. तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी चित्रलेख हा टॉपिक बघायचा आहे. चित्रलेख म्हणजे ज्या वेळेला आपल्याला माहिती, गणितीय माहिती किंवा सांख्यिकीय माहिती चित्राच्या स्वरूपात दिलेली असते, त्याला आपण चित्रलेख असं म्हणतो. आणि या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे. प्रश्न 1 ते 7 साठी हा तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये काय म्हटलंय बघा, तर त्या तक्त्यामध्ये आपल्याला खेळाचे प्रकार दिलेत. लेझिम, बॅट बॉल, त्यानंतर आहे टेबल टेनिस आहे आणि त्यानंतर आहे हॉकी. तर आता आपल्याला लेझिम खेळणाऱ्यांचे चित्र किती दिसत आहेत, तर ते चित्र आपण या ठिकाणी समोर लिहून घेणार. 1 2 3 4 लेझिम खेळणाऱ्यांचे चित्र आहेत 4. त्यानंतर बॅट बॉल खेळणाऱ्यांचे चित्र 1 2 3 4 5 6 7. बॅट बॉल खेळणाऱ्यांचे चित्र आहेत 7. त्यानंतर टेबल टेनिस खेळणाऱ्यांचे चित्र 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. टेबल टेनिस खेळणाऱ्यांचे चित्र 9 दिलेत. आणि त्यानंतर हॉकी खेळणाऱ्यांचे चित्र 1 2 3 4 5. हॉकी खेळणाऱ्यांचे 5 चित्र दिलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रमाण दिले खाली आपल्याला. एक चित्र आहे म्हणजे 5 खेळाडू, एक चित्र म्हणजे 5 खेळाडू असं या ठिकाणी प्रमाण आहे. म्हणजे जास्त चित्र न काढता कमी जागेत माहिती बसावी म्हणून एक चित्र म्हणजे 5 खेळाडू असं या ठिकाणी प्रमाण आहे. म्हणजे 4 चित्र दिलेत, 4ला जर आपण 5 ने गुणलं तर 4 पंचे 20, म्हणजे लेझिम खेळणारे 20 मुलं आहेत. त्यानंतर बॅट बॉलचे 7 चित्र आहेत. 7 चित्र, एक चित्र म्हणजे 5 खेळाडू, मग 7 चित्र म्हणजे 7 5 35 खेळाडूंची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर टेबल टेनिसचे 1 2 3 4 5 6 7 8 9 चित्र दिलेत. 9 चित्र आणि एक चित्र म्हणजे 5 खेळाडू, 9 5 45. मी या ठिकाणी खाली लिहितोय 45 खेळाडूंची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर हॉकीसाठीचे चित्र आहेत 1 2 3 4 5 चित्र आहेत. 5 गुणिले जर आपण 5 केलं तर या ठिकाणी आहेत एकूण 25 खेळाडूंची माहिती किंवा 25 विद्यार्थी हे हॉकी खेळतात. तर आता आपण या ठिकाणी प्रश्नामध्ये जाणार आहोत. तर प्रश्न पहिला, लेझिम खेळणाऱ्यांची संख्या किती? लेझिम खेळणाऱ्यांची संख्या किती आहे? तर लेझिमचे चित्र 4 दिलेत. एक चित्र म्हणजे 5 खेळाडू, तर लेझिमचे खेळणाऱ्यांची संख्या आहे 20. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न दुसरा, बॅट बॉल खेळणाऱ्यांची संख्या किती आहे? आपण या ठिकाणी सगळ्या गोष्टी अगोदरच तयार करून ठेवल्यात. बॅट बॉलचे चित्र आहेत 7. एक चित्र म्हणजे 5 खेळाडू, 7 5 35. बॅट बॉल खेळणाऱ्यांची संख्या आहे 35. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 35. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न तिसरा, तक्त्यात एकूण किती खेळाडूंची माहिती दिली आहे? तक्त्यात एकूण किती खेळाडूंची माहिती दिली, तर आपण या ठिकाणी पुन्हा त्या तक्त्यामध्ये जाणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी लेझिमचे 20 खेळाडू, क्रिकेटचे 35 खेळाडू, बॅट बॉलचे 35 खेळाडू, त्यानंतर टेबल टेनिसचे 45 खेळाडू आणि हॉकीचे 25 खेळाडू. म्हणजे एकूण किती खेळाडूंची माहिती दिली सर्वांची आपण बेरीज करूया. 5 त्रिक 15, हातचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 आणि 2 12. 125 खेळाडूंची माहिती दिलेली आहे. म्हणजेच तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 125. प्रश्न चौथा, तक्त्यात एकूण किती खेळांची माहिती दर्शविली आहे? तक्त्यात एकूण किती खेळांची माहिती दर्शवली, तर पुन्हा आपण तक्त्यामध्ये जाऊया. मित्रांनो, तक्त्यामध्ये एकूण 1 2 3 आणि 4 खेळांची माहिती दर्शविलेली आहे. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, तक्त्यात एकूण 4 खेळांची माहिती दर्शविली आहे. पुढचा प्रश्न, कोणता खेळ खेळणाऱ्यांची संख्या सर्वात कमी आहे आणि कोणता खेळ खेळणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे? दोनही प्रश्नांचा आपण विचार या ठिकाणी एकाच वेळेला करूयात. कोणता खेळ खेळणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आणि कोणता खेळ खेळणाऱ्यांची संख्या सर्वात कमी? प्रश्न 5वा आणि प्रश्न 6वा. तर या ठिकाणी 45 म्हणजे टेबल टेनिस खेळणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे आणि 20 म्हणजे
लेझिम खेळणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. टेबल टेनिस सर्वात जास्त मुलं खेळतात, कारण की या ठिकाणी हे 45 आहेत, या ठिकाणी 25, या ठिकाणी 35 आणि या ठिकाणी 20. टेबल टेनिस खेळणारे सर्वात जास्त आहेत 45 आणि लेझिम खेळणारे सर्वात कमी 20. म्हणजे 5वा प्रश्न, कोणता खेळ खेळणाऱ्यांची संख्या सर्वात कमी आहे? तर लेझिम खेळ खेळणाऱ्यांची संख्या सर्वात कमी, म्हणजे 5व्याचं उत्तर 2. आणि 6वा प्रश्न, कोणता खेळ खेळणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे? तर टेबल टेनिस खेळणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे, म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर सर्वात शेवटचा प्रश्न, हॉकीपेक्षा टेबल टेनिस किती मुले जास्त खेळतात? आता हॉकी आणि टेबल टेनिस यांची आपल्याला तुलना करायची. हॉकीचे मुलं आणि टेबल टेनिसचे मुलं. मित्रांनो, हॉकीचे एकूण आहे तर 25 मुलं आणि टेबल टेनिसचे आहे 45. दोघांमधला फरक जर काढला आपण 45 वजा 25, तर या ठिकाणी मी हे उदाहरण सोडवतोय. 45 वजा जर आपण 25 केलं, 5तनं 5 गेले 0, 4तनं 2 गेले 2, म्हणजे 20. म्हणजे आपल्या 7व्या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न 7वा, हॉकीपेक्षा टेबल टेनिस किती मुले जास्त खेळतात? तर 20 मुले जास्त खेळतात. 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 20. प्रश्न 8 ते 11 साठी खालील चित्ररूप तक्त्यात विद्यार्थी व त्यांच्या जवळील वस्तू यांची माहिती दिली आहे. या माहितीचा उपयोग करून प्रश्नांची उत्तरे द्या. विद्यार्थी आणि त्यांच्याजवळ असणाऱ्या वस्तू. तर आता विद्यार्थ्यांचे दप्तर, किती विद्यार्थ्यांजवळ दप्तर आहे? तर असे चित्र आहेत 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मित्रांनो, सुरुवातीला मी ज्या पद्धतीनं सोडवतोय हे चित्र अगोदर लिहून घ्या. 6 चित्र आहेत. त्यानंतर डब्याचे चित्र आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. डब्याचे चित्र आहेत 8. त्यानंतर वॉटर बॅग दिले आपल्याला. त्या वॉटर बॅगचे चित्र आहेत 1, 2, 3, 4, 5. वॉटर बॅगचे चित्र आहेत 5. प्रमाण दिलं आहे आपल्याला खाली. सगळ्यात महत्त्वाचं प्रमाण असतं. एक चित्र म्हणजे 8 विद्यार्थी, म्हणजे 6 गुणिले 8, 6 8 48, 8 गुणिले 8, 8 8 64 आणि 5 गुणिले 8, 5 8 40. असे या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी आणि त्यांच्याजवळ असणाऱ्या वस्तूंचे चित्र दिलेले आहेत. तर म्हणजे 48 विद्यार्थ्यांजवळ दप्तर आहे, 64 विद्यार्थ्यांजवळ डब्बा आहे आणि वॉटर बॅग आहे 40 विद्यार्थ्यांजवळ. आता आपण प्रश्नांकडे जाऊया. शाळेचे दप्तर किती विद्यार्थ्यांजवळ आहे? तर मित्रांनो, 6 चित्र आहे, प्रमाण आहे 8. तर 6 8 48, म्हणजे शाळेचं दप्तर 48 विद्यार्थ्यांजवळ आहे, म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 48. त्यानंतर प्रश्न 9वा आहे, वॉटर बॅग किती विद्यार्थ्यांजवळ आहे? तर वॉटर बॅगेचे चित्र आहेत 5, प्रमाण आहे 8, 5 48. वॉटर बॅग एकूण 40 विद्यार्थ्यांजवळ आहे, म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, वॉटर बॅग 40 विद्यार्थ्यांजवळ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न 10वा, तक्त्यात एकूण किती वस्तूंची माहिती दिली आहे? तक्त्यात एकूण किती वस्तूंची माहिती दिली? तर आपल्याला या ठिकाणी या सर्वांची बेरीज करावी लागेल. 48 अधिक 64 अधिक 40. तर आपण या सर्वांची बेरीज करणार आहोत. 48, त्यानंतर 64 आणि नंतर 40. 8 आणि 4 12, हातचा आला 1, 6 आणि 4 10 आणि 4 14 आणि 1 15, 152. विद्यार्थी मित्रांनो, एकूण 152 वस्तूंची माहिती दिली आहे, म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर सर्वात शेवटचा म्हणजे 11वा प्रश्न, शाळेचे दप्तर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या डबा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? दप्तर आणि डब्याची तुलना करायची आपल्याला. तर दप्तराचे आहेत 48 विद्यार्थ्यांजवळ दप्तर आहे आणि डबा आहे 64 विद्यार्थ्यांजवळ, म्हणजे दोघांची या ठिकाणी वजाबाकी करावी लागेल. 64 वजा 48, 14तनं 8 गेले, खाली राहिले 6 आणि 5तनं 1 गेलं, 5तनं 4 गेले, 1 राहिले. पुन्हा समजून घ्या वजाबाकी. 4तनं 8 जाणार नाही, 4 हा वर लिहिला, 5कडनं हातचा घेतला, 14 झाले, 6च्या जागी 5 झाले, 14तनं 8 गेले 6 आणि 5तनं 4 गेला, एक उत्तर आलं 16. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 16. तर शाळेची दप्तर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या डबा असणाऱ्या विद्यार्थी संख्येपेक्षा कितीने कमी आहे? तर 16ने कमी आहे. हे झाले 8 ते 11 प्रश्न. प्रश्न 12 ते 15 साठी चित्ररूप तक्त्यात विविध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची संख्या दर्शविली आहे. तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या.
विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विविध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची संख्या दर्शविली आहे. आता शेती करणारे, व्यापार, नोकरी आणि मजुरी. तर आता शेती करणाऱ्या लोकांचे किती चित्र दिलेत आपल्याला? 1 2 3 4 5 6. शेती करणाऱ्या लोकांचे 6 चित्र दिलेत. त्यानंतर व्यापार करणाऱ्या लोकांचे 1 2 3 4. व्यापार करणाऱ्या लोकांचे 4 चित्र दिलेत. त्यानंतर नोकरी करणाऱ्या लोकांचे 1 2 3 4 5. 1 2 3 4 आणि 5. 5 चित्र दिलेत. आणि त्यानंतर मजुरी करणाऱ्या लोकांचे 1 2 3 4 5 6 7. 7 चित्र दिलेत. आणि या ठिकाणी आपण गुणिले करणार. प्रमाण दिलं आहे आपल्याला 12 व्यावसायिक. एक चित्र म्हणजे 12 व्यावसायिक. म्हणजे आता 12 गुणिले 6. 12 गुणिले 6. 12 पंचे 60. 12 सख 72. म्हणजे शेती करणारे 72 लोक आहेत. व्यापार करणारे 4 गुणिले 12 म्हणजे 12 चोक 48 लोक आहेत. नोकरी करणारे 5 चित्र आहेत. 5 गुणिले 12. 12 पंचे 60 आहेत. 60 लोक आहेत नोकरी करणारे. आणि 7 गुणिले 12. 12 साती 84. म्हणजे या ठिकाणी हे 84, 60, 48 आणि 72 आपल्या लक्षात येत असेल. आता प्रश्न पहिला, तक्त्यात एकूण किती व्यावसायिकांची माहिती दर्शविली आहे? तक्त्यात एकूण किती व्यावसायिकांची माहिती दर्शविली? तर आपल्याला शेती करणाऱ्यांची संख्या आहे 72. त्यानंतर व्यापार करणाऱ्यांची संख्या आहे 48. त्यानंतर नोकरी करणाऱ्यांची संख्या आहे 60 आणि मजुरी करणाऱ्यांची संख्या आहे 84. सर्वांची आपण बेरीज करूया. 8 आणि 2 10 आणि 4 14. हातचा आला 1. 7 आणि 1 8. 8 आणि 4 12. 12 आणि 6 18. 18 आणि 8 26. म्हणजे 264 उत्तर आलं आहे. तर असा पर्याय आहे 12व्या प्रश्नाचं उत्तर, पर्याय क्रमांक 2. तक्त्यात एकूण किती व्यावसायिकांची माहिती दर्शविली? तर 264 व्यावसायिकांची माहिती दर्शविली. त्यानंतर प्रश्न 13वा, 60 व्यक्ती कोणता व्यवसाय करतात? 60 व्यक्ती कोणता व्यवसाय करतात? तर नोकरी. या ठिकाणी नोकरीचे जर चित्र बघितले तर 5 आहे. एक चित्र म्हणजे 12 लोक म्हणजे 12 पंचे 60. म्हणजे नोकरी करणारे एकूण 60 आहेत. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर 60 व्यक्ती कोणता व्यवसाय करतात? तर नोकरी करतात. म्हणून 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आता जाऊयात आपण 14व्या प्रश्नामध्ये. व्यापारापेक्षा मजुरी किती व्यक्ती जास्त संख्येने करतात? व्यापारापेक्षा मजुरी. आता व्यापार आणि मजुरी यातला फरक. तर या ठिकाणी आपण बघूया. व्यापाराचे आहेत 48 आणि मजुरीचे आहेत 84. म्हणजे 48 आणि 84 म्हणजे 84 मधनं आपण 48 वजा करणार. तर या ठिकाणी हे 4 14 7. 14तनं 8 गेले, खाली राहिले 6. 7तनं 4 गेले, खाली राहिले 3. उत्तर आलं 36. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे 36. व्यापारापेक्षा मजुरी करणारे व्यक्ती जास्त संख्येने करतात. किती संख्येने जास्त करतात? तर 36 संख्येने जास्त करतात. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. आणि शेवटचा प्रश्न, शेतीपेक्षा नोकरी करणाऱ्या व्यक्ती कितीने कमी आहेत? शेतीपेक्षा नोकरी म्हणजे शेती आणि नोकरीमध्ये आपल्याला या ठिकाणी तुलना करायची. तर शेतीची संख्या आहे 72. या ठिकाणी बघा, शेतीची संख्या 72 आणि नोकरीची संख्या आहे 60. मग आता 72 मधनं आपण 60 वजा करणार. 72 वजा 60. 2 2 7तनं 6 गेले 1. म्हणजे उत्तर आलं 12. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 12. शेतीपेक्षा नोकरी करणाऱ्या व्यक्ती कितीने कमी आहे? तर 12ने कमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण हा जो तक्ता आहे 12 ते 15 प्रश्नांचा, हा तक्ता आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.